मनोज जरांगे पाटील यांची पायी दिंडी बीडमधून अहमदनगरकडे रवाना झाली आहे। पायी दिंडी दरम्यान जरांगेंचं जागोजागी जोरदार स्वागत झालेलं आहे। अहमदनगर पाथर्डी रोड जवळ 150 एकर मैदानावर आज जरांगेंची भव्य सभा होती। आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघारी येणारच नाही असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलेलं आहे। प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। विक्रांत, तुम्ही नेमकं कुठे आहात? मनोज जरांगेंची ही पायी दिंडी आता कुठपर्यंत पोहोचली आहे? रिद्धी, खरं तर मनोज जरांगे पाटील यांची पायी दिंडी जी आहे त्यापासून मी 3 किलोमीटर पुढे आलेलो आहे। त्यांची पायी दिंडी जी आहे ती अगदी साधारण 9:30 वाजताच्या सुमारास सुरू झाली। त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या पायी दिंडीला आपण पाहायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आता ते बीडकडून अहमदनगरकडे जात आहेत आणि ठिकठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते त्यांच्या पायी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आपल्याला थांबलेले दिसत आहेत ठिकठिकाणी। आणि मग मनोज जरांगे पाटील इथे पोहोचले, त्यांचा ताफा इथे पोहोचला की त्यांच्यासोबत मग हे जे आंदोलक आहेत ते त्यांच्यासोबत सामील होतील आणि पुढे मुंबईकडे कूच करतील। आपण आंदोलकांशी बातचीत करूया। खरं तर आपल्यासोबत एक आंदोलक आहेत ज्यांची ही तिसरी मुंबईची पायी वारी असणार आहे। दादा, तुम्ही यापूर्वी ज्या 2 पायी वाऱ्या केलेल्या आहेत, पायी दिंडी केलेली आहे, त्या नेमक्या कधी केल्या होत्या? आरक्षणाच्याच मागणीसाठी केल्या होत्या की काय? नक्कीच, माझं नाव बाळासाहेब अशोकराव माने, मी उमरगा तालुक्यातील दापका गावचा आहे। 2020 मध्ये आमच्या उमरगा तालुक्यातील 5 बांधव आम्ही उमरगा ते मुंबई वर्षा निवासस्थानापर्यंत आम्ही ही पायी वारी केली होती। तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना भेट दिली, आमचं निवेदन दिलं आणि त्यांच्यासोबत जवळपास 1 तास आम्ही मराठा आरक्षण या विषयावरती चर्चा केली। आणि दुसऱ्यांदा 2023 मध्ये आमचे आरक्षणाचे मार्गदर्शक गाडी अभ्यासक योगेशदादा केदार यांच्यासोबत मराठा वनवास यात्रेत सुद्धा जवळपास आम्ही 4 महिने अतिशय मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही सुरुवात त्यांनी आक्रमकपणानं आणि पूर्ण अभ्यासाअंती त्यांनी पूर्ण वैचारिक पद्धतीनं पूर्ण सखोल असा अभ्यास केला। त्याच्यानंतर पहिल्यांदा योगेशदादांनी ही ज्योत पेटवण्याचं काम एक क्रांतिकारी कार्य म्हणावं लागेल। त्यावेळेस योगेशदादांनी सुरुवात केली। ओबीसी सोबत योगेश केदार स्वतः सुद्धा आहेत। योगेशजी, काय सांगाल? आता पायी यात्रेला सुरुवात झालेली आहे, तुम्ही काल सुद्धा सहभागी झालेला होतात, आज आता इथे बीडमध्ये रस्त्यावर थांबलेला आहात। मनोज जरांगे पाटील आले की पुढे मुंबईकडे जायचंय, किती आंदोलक सहभागी होतील? मुंबईमधला आकडा किती असेल तुमचा काय? मुंबईमध्ये कमीत कमी 2 कोटी मराठा उपस्थित राहील, ह्याच्यापेक्षा एकही कमी नाही। बरोबर आहे का चुका आहे? महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज हा आपल्या घरातला विषय म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं मुंबईपर्यंत येणार आहे। तुम्ही बघत असाल हजारो गाड्या वाटेवर जुळत सोबत यायला लागलेल्या आहेत आता। आणि हळूहळू जसं पुढे आपण जाऊ, पुण्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 कोटी लोक दिसतील पुण्यात। मुंबईत पोहोचेपर्यंत 2 कोटीच्या पुढे आकडा 100% जाणार आहे। इतिहासामध्ये मराठा समाजानं देशाचं रक्षण करण्यासाठी पानिपताच्या वेळेस सुद्धा असंच मोठा लॉंग मार्च केला होता, म्हणजे मोठ्या प्रमाणात वाटचाल करत उत्तर भारतात पानिपतापर्यंत गेले होते। जी, निश्चित। पानिपतात ज्या गोष्टींना आम्ही पराजित झालो त्या गोष्टीचं आता चिंतन करून आम्ही आता नव्यानं सुधारित लढा सुरू केलाय आणि आता आमच्या हक्काच्या रक्षणासाठी आपल्या लक्षात येत आहे की किती आधीपासूनची त्यांची ही मागणी आहे आणि मनोज जरांगेंच्या पाठीशी असलेले हे सगळे मराठा समर्थक आपल्याला किती खमकी आहेत हे त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतं। धन्यवाद, तुम्ही या आंदोलकांशी बातचीत केलीत यासाठी। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सुद्धा आपल्याशी सध्या जोडले गेलेत। सचिन, तुम्ही नेमकं कुठे आहात? पायी दिंडीमध्ये जे आंदोलक आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का? नक्कीच आपण पाहू शकतात की हे आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी पायी दिंडी जी होती ती संपलेली आहे। आजच्या दिवसात सत्रातली पायी दिंडी संपलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः पुढारी न्यूजवरती पायी दिंडी संपल्याचं जाहीर केलेलं आहे। आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने शेकडोच्या संख्येने जी वाहनं आहेत ती वाहनं जात आहेत आणि वाहनामध्ये साहित्य आहे आणि या वाहनांची रांग जिथपर्यंत आपण पाहू तिथपर्यंत या रस्त्यावरती पाहायला मिळत आहे। काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय निर्धार आहे तुमचा? आम्ही श्री संत एकनाथ महाराजांच्या पावन भूमीमधून आलेलो आहेत आणि आज जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी मिळून या उपोषणासाठी आणि मुंबई जाम करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत, जेणेकरून मराठ्याला या ठिकाणी न्याय मिळावा आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि मराठ्याला
जी हे सचिन आणि हक्काचं ज्याप्रमाणे हे सगळे सांगतायत की मुंबईमध्ये येण्यावर हे सगळे मराठा बांधव किती ठाम आहेत हे त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतं.